कर्नाटक राज्यातील तिप्पटूर या गावाजवळ साधारण 70 किलोमीटर अंतरावर बालाजी फार्म्स एक नावाजलेली नर्सरी आहे। या नर्सरीचे मालक मंजुनाथ यांनी केवळ 10 गुंठ्यापासून आपल्या आवडीपोटी हा व्यवसाय सुरू केला होता आणि आज तो 7 एकरापर्यंत विस्तारला आहे। त्यांनी सुरुवातीला अगदी कमी गुंतवणुकीतून 10 ते 25 हजार रुपयापासून याची सुरुवात केली होती, पण सध्या त्यांच्याकडे रंगीबेरंगी फुलझाडे, विविध प्रकारचे फळझाडे, एअर प्युरिफाइंग झाडे, इंडोर आउटडोर प्लांट्स अशा अनेक प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे। या नर्सरीमध्ये इंडोर व आउटडोर अशा अँथुरियम, कॅक्टस, कोलियस, झिझी प्लांट, सापझाड, पाम, केळी, फुलझाडे व 1500हून अधिक प्रकारची फळझाडे मिळतात। बोन्सायसारख्या कलात्मक झाडांसाठी वर्षानुवर्षे संयमाने निगा राखणे, मातीची व कोकोपीटची योग्य प्रमाणात मिसळण, पाणी देण्याची पद्धत आणि झाडांच्या प्रकारानुसार देखभाल करणे हे त्यांच्या यशाचे गमक असल्याचं ते सांगतात। त्यांच्या नर्सरीत ग्राहकांना एकाच ठिकाणी खत, कीटकनाशके, बियाणे, कृषी साहित्य आणि कुंड्या सर्व काही मिळते। त्यामुळे त्यांच्या भागात ही नर्सरी बिग बाजारसारखी वनस्पतींची पूर्ण बाजारपेठच बनली आहे। मंजुनाथ यांनी 2 वर्षापूर्वी पॉलिओस उभारले असून यासाठी शासनाच्या अनुदानाचे लाभ घेतलेत। आज या नर्सरीत मासिक उत्पन्न सुमारे 2 ते 3 लाख रुपये होत असून नर्सरीसोबतच ते मॅकेडेमिया शेती आणि एकात्मिक शेती करतात। नर्सरी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी झाडांची आवड, सातत्यपूर्ण मेहनत, योग्य बाजारपेठ आणि ग्राहकांशी चांगले संबंध आवश्यक आहेत, हे मंजुनाथ यांच्या अनुभवातून सांगतात। तर तुम्हाला आजच्या या नर्सरीबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून कळवा व अशाच प्रकारच्या कृषीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्रा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।